द्यायची आणि उपमन्यूला ते अतिशय गोड वाटायचं, असं वाटायचं की हे दूधच आहे. अनेक दिवस निघून गेले. एक दिवस सायंकाळच्या समयाला उपमन्यू आपल्या मित्रासोबत त्याच्या घरी जाऊन पोहोचला. दोघांचंही खेळ खेळून झालं. एवढ्या वेळामध्ये उपमन्यूच्या मित्राची जी आई होती तिनं त्या मित्रासाठी दुधाचा पेला भरून आणला. मित्र म्हणायला लागला, म्हटले, आई, उपमन्यू हा माझा मित्र आहे, तू त्याच्यासाठी सुद्धा दूध घेऊन ये. आणि म्हणून मित्राच्या आईनं उपमन्यूसाठी सुद्धा एक दुधाचा प्याला घेऊन आला. आणि ज्या वेळेला उपमन्यूने ते पिलं, ते दूध पिलं, त्यावेळेला उपमन्यूच्या लक्षात आलं की दुधाची खरी चव ती काय असते. आणि मनही दुखवलं. विचार करायला लागले, इथून मागे आई मला जे देत होती ते काय होतं. हे जर का दूध आहे, याला जर का दूध म्हणता, तर आईनं इथून मागे माझ्यासोबत खोटं बोलले. आईचा जरासा राग आला. दूध पिल्यानंतर धावत धावत आपल्या घरी जाऊन पोहोचले आणि आईला म्हणायला लागले, म्हटले, आई, तू इथून मागे माझ्यासोबत खोटं बोललीस ना. मी ज्या वेळेला तुला दूध मागितलं त्या वेळेला तू मला भलताच काहीतरी पदार्थ पिण्यासाठी देत होती. पण आज मी ज्या वेळेला माझ्या मित्राच्या घरी खरं दूध पिलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की दुधाची चव कशी असते. आई, तू माझ्यासोबत असत्य का बोललीस का. त्यावेळेला राहावलं गेलं नाही आणि आईसाहेबांनी उपमन्यूला घट्ट मिठी दान केली. आईसाहेब रुदन करत आहेत. उपमन्यू प्रश्न विचारतो, म्हटले, आई, तुला रडण्यासाठी काय झालं. बेटा, आपल्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहे आणि आपल्यामध्ये एवढं सामर्थ्य नाही की आपण एखाद्या गाईचं पालन करावं आणि त्यानंतर तिच्यापासून जे दूध प्राप्त होईल त्या दुधाचं सेवन करावं. भगवंतांच्या कृपेने जेवढे काही धान्याचे 4 दाणे तुला मला प्राप्त होतात त्याच्यावरतीच आपलं उदरभरण चालू आहे. मला क्षमा कर, मी तुला जीवनामध्ये कधीही दूध पिण्यासाठी देऊ शकत नाही. उपमन्यूनं प्रश्न केला, म्हटले, आई, मी जर तुला दूध मागू नको तर मी दूध मागू तरी कुणाला. तू माझी आई आहेस. माझा हट्ट तुलाच तर पूर्ण करायचा आहे ना, कारण तुझ्याशिवाय माझं या जगामध्ये दुसरं कुणीही नाही. मग मी तुला दूध मागू नको तर मी दूध कुणाला मागू. त्यावेळेला आईसाहेबांना स्मरण झालं भगवान शंकरांचं आणि आईसाहेब म्हणतात, उपमन्यू, तुला जर का काही मागायचंच असेल ना तर भगवान शंकरांना माग. इथून पुढे ज्या वेळेला तुला जे काही प्राप्त करून घेण्याची इच्छा होईल ते सारं काही तू या जगाकडे मागत बसू नको, तू माझ्याकडे मागत बसू नको. तर तुला जर काही मागायचंच असेल तर भगवान शंकरांकडे तू माग आणि माझा विश्वास आहे की भगवान शंकर तुला नक्कीच ते सारं काही दान करतील. उपमन्यूनं प्रश्न केला, म्हटले, आई, भगवान शंकर कुठं असतात. आई म्हणायला लागली, म्हटले, बेटा, मला तर माहीत नाही भगवान शंकर कुठं असतात, ते कुठं भेटतात. पण आतापर्यंत ज्या साधूंच्या मुखामधून मी ऐकलेलं आहे ना त्या वेळेला माझ्या ही गोष्ट लक्षात आली की भगवंतांना पाहण्यासाठी वनामध्ये जावं लागतं, तपश्चर्या करावी लागती आणि मग तपश्चर्या केल्यानंतर भगवान शंकर त्याच्यावरती प्रसन्न होत असतात. बालवय आहे उपमन्यूचं, मनामध्ये इच्छा दूध प्यायचं आहे आणि म्हणायला लागले, आई, मी जाऊ का ग भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी. आई म्हटली, जा बेटा, भगवान शंकरांना प्रसन्न करून घे आणि तुला जे काही लागत असेल ना ते भगवान शंकरांना तू माग. आपल्या आईचं दर्शन घेतलं, परवानगी घेतली आणि छोटेसे उपमन्यू घराच्या बाहेर पडले आणि धावत 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 वनामध्ये जाऊन पोहोचले. वनामध्ये गेल्यानंतर भगवान शंकरांची उपासना आरंभ केली, आराधना आरंभ केली, तपश्चर्या आरंभ करून दिलेली आहे. अतिशय बालवय आहे, मनामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही, चित्त पूर्णपणे शुद्ध आहे आणि एवढंच माहिती आहे की मला जे काही लागत असेल ते माझे भगवान शंकरच मला दान करतील.
या वाक्यावरती पूर्ण विश्वास. आणि त्या विश्वासाचा परिणाम असा झाला की एक दिवस तपश्चर्येमध्ये मग्न असलेल्या उपमन्यूच्या समोर भगवान शंकर सगुण साकार झाले आणि उपमन्यूला दर्शन दान केलं. उपमन्यूनं आपले नेत्र उघडले, पाहतो तर समोर भगवान शंकर आहेत. भगवान शंकरांना नमस्कार केला, चरणावरती मस्तक टेकवलं. काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. शंकरांचं रूप पाहिलं आणि त्या रूपावरती प्रेम होऊन गेलं उपमन्यूचं. भगवान शंकर प्रश्न करतात, म्हटले बेटा असं किती वेळ पाहणार आहेस माझ्याकडे? माझ्याकडे काही मागायचं नाही का? त्यावेळेला उपमन्यूच्या लक्षात आलं की खरंच आहे ना, आपण काहीतरी मागण्यासाठीच तर भगवान शंकरांची पूजा केली होती. आणि छोटासा उपमन्यू म्हणायला लागला, म्हटले भगवान शंकरा मला दूध पाहिजे आहे, मला दूध खूप आवडतं. आणि आईनं असं सांगितलं की भगवान शंकरांना जर का दूध मागितलं तर ते तुला नक्की दूध देतील. भगवंता मला पिण्यासाठी दूध पाहिजे. आणि ज्या वेळेला उपमन्यूची ही मागणी ऐकली आणि विचार करतात, एवढी खडतर तपश्चर्या या उपमन्यूनं केवळ एका दुधासाठी केली. प्रसन्न झालेले होते. आणि भगवान शंकर तर करुणेचा सागर आहे, करुणावंत झाले, कृपावंत झाले. आणि भगवान शंकर म्हणतात, उपमन्यू तुला मी एका वेळेपुरतं दूध देणार नाही, तर तुझ्यासाठी मी दुधाचा समुद्र तयार करून ठेवील. आणि त्यावेळेला भगवान शंकरांनी आपल्या भक्तासाठी दुधाचा समुद्र तयार केलेला आहे, ज्याला क्षीरसागर असं म्हणतात. छोटासा भक्त. या चरित्राच्या माध्यमातून तुमच्या माझ्या एक गोष्ट लक्षामध्ये येते की भगवान शंकरांचा स्वभाव कसा आहे. उपमन्यूला हे माहीत होतं का की भगवान शंकरांकडे काय मागायला पाहिजे आणि काय नाही? बालिश बुद्धी आहे, पण विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे की मला जे काही लागत असेल ना ते केवळ माझे भगवान शंकरच मला दान करतील. आणि या विश्वासाच्या बळावरती भगवान शंकरांनी उपमन्यूसाठी क्षीरसागराची निर्मिती करून ठेवली. आपण सुद्धा भक्त आहोत, आपण सुद्धा शिवभक्त आहोत. म्हणून मनामध्ये ज्या ज्या वेळेला एखादी आकांक्षा उत्पन्न होईल, इच्छा उत्पन्न होईल आणि लक्षात येईल की संसाराकडून तर ही इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही, त्यावेळेला तुम्हाला मला सुद्धा एक आसरा प्राप्त होतो. आणि तो आसरा आहे भगवान शंकरांचा. संसारामध्ये कुणालाही काहीही मागू नये, कारण कुणीही तुम्हाला मला सुख देण्यासाठी परिपूर्ण नाही. ज्या ज्या वेळेला संसाराकडून आपण सुखाची अपेक्षा करू त्या वेळेला संसार तुम्हाला मला सुख तर देणार नाही, पण त्याच्या बदल्यात दुःख मात्र नक्की देईल. कारण हा संसार कसा आहे, हा संसार दुःखाचं आलय आहे. दुःखालयम शाश्वतम, दुःखाचं आलय आहे. आणि या संसारामध्ये जर केवळ दुःखच आहे तर या दुःखामधून आपण सुखाची अपेक्षा करणं हे चुकीचं नाही का? मग सुख कुठं मागावं, आनंद कुठं मागावा? तर वर्णन असं करतात की जो आनंद स्वरूप आहे, जो आनंदाचं सागर आहे, असा परमात्मा, असे सांब सदाशिव हेच केवळ तुम्हाला मला मनोवांछित इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. म्हणून त्यांना मागावं. संसाराकडून अपेक्षा ठेवू नये, अपेक्षा ठेवावी देवाकडून. तो देईल. आज देणार नाही, उद्या देईल. उद्या देणार नाही, परवा देईल. या जन्मामध्ये देणार नाही, पुढच्या जन्मामध्ये देईल. पण तोच देणारा आहे, हा विश्वास तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये दृढ झाला पाहिजे. जसा उपमन्यूच्या अंतःकरणामध्ये विश्वास दृढ झाला होता की मला माझे भगवान शंकरच दूध देऊ शकतात. आणि त्याचा परिणाम की पेला भरून दूध दिला नाही तर सागर तयार केला. दुधाचा सागर उपमन्यूसाठी तयार केलेला आहे. आणि म्हणून हा विश्वास तुम्हाला मला सुद्धा अंतःकरणामध्ये धारण करणं गरजेचं आहे.
एक वेळ पूजा नाही झाली हरकत नाही, एक वेळ तीर्थयात्रा नाही झाली तुमच्या माझ्याकडून हरकत नाही, पण भगवान शंकरांच्या नामावरती वचनावरती विश्वास असावा, श्रद्धा असावी. आणि हे जे काही सूत्र आहेत, हे सूत्र तुम्हाला मला शिवपुराण या ग्रंथाच्या माध्यमातून प्राप्त होत असतं. आणि म्हणून अखंड मनुष्याने, साधकाने या ग्रंथाचं श्रवण करावं, पठन करावं आणि मनन करावं. कारण हा ग्रंथ असा आहे की तुमच्या माझ्या जीवनामध्ये उत्पन्न झालेल्या सकल प्रश्नांची उत्तरं केवळ या ग्रंथामध्ये दिलेली आहेत. आपण या 7 दिवसामध्ये जो कथाभाग श्रवण केला तो या शिवपुराणाचा 1/4 भाग सुद्धा नाही. अर्थात शिवपुराण म्हणजे विशालकाय समुद्र आहे आणि त्या समुद्रामधून ओंजळभर पाणी काढल्यानंतर त्या एका थेंबाचा 10वा अंश जेवढा असतो तेवढीच कथा तुम्ही मी या 7 दिवसामध्ये ऐकली. म्हणून ज्या ज्या वेळेला साधकाला संधी प्राप्त होईल त्या त्या वेळेला साधकाने, शिवभक्ताने शिवपुराण ग्रंथाचं गायन, श्रवण अखंड करावं. कारण या 7 दिवसामध्ये जेवढं आपण ऐकलं तेवढंच शिवपुराण आहे असं नाही, तर या शिवपुराणामध्ये अनेकानेक चरित्र असे आहेत, अनेकानेक उपाय असे आहेत, अनेकानेक सिद्धांत असे आहेत की जे श्रवण केल्याचा परिणाम तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याण होऊन जाईल. म्हणून अखंड या ग्रंथाचं श्रवण करावं, अखंड या ग्रंथाचं मनन करावं आणि अखंड या ग्रंथाची सेवा तुमच्या माझ्याकडून झाली पाहिजे. म्हणून ज्याला शक्य असेल त्याने रोज शिवपुराणामधील काही श्लोक वाचन करावे नित्य नियमाने. पूजा झाल्यानंतर शिवपुराण ग्रंथ हातामध्ये घ्यावा, त्याचं जेवढा वेळ प्राप्त होईल त्या वेळेमध्ये जरासं श्लोकांचं वाचन करावं. नाही आपल्याकडनं वाचन झालं हरकत नाही, रोज 1 श्लोक तरी वाचून झालाच पाहिजे. नाही 1 श्लोक वाचून होत हरकत नाही, पण रोज या ग्रंथाला नमस्कार तुमच्या माझ्याकडून झाला पाहिजे. कारण वाचनाचं जे फल आहे तेच फल नमस्काराचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. म्हणून आवर्जून वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण नाही शक्य झालं तर अशा वेळेला नमस्कार तरी तुमच्या माझ्याकडून झाला पाहिजे. मग नमस्कारासाठी जर तेवढा सुद्धा जर का वेळ नसेल तर हा ग्रंथ अशा ठिकाणावरती ठेवावा की येता जाता अखंड आपल्या दृष्टीला हा ग्रंथ पडला पाहिजे. याचं दर्शन जरी तुम्हाला मला झालं तरी सुद्धा तुमच्या माझ्या पापांचा नाश होऊन जातो, असं महात्म्य या ग्रंथाचं सूतांनी वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि आता सूतजी महाराजांनी उपमन्यूचं चरित्र गायन केल्यानंतर या ग्रंथाला अंतिम श्लोक गायन करून पूर्णता प्राप्त केली. आणि आता शौनक ऋषी यांच्या लक्षात आलं की आता हा ग्रंथ पूर्ण झालेला आहे. अंतिमतः सूतांनी सांगितलं, म्हटलं शौनकांनो, या ग्रंथाचं वाचन करा, या ग्रंथाचं दर्शन घ्या आणि अखंड या ग्रंथाला आपल्या हृदयामध्ये स्थित करा. त्याच वेळेला मनुष्याचं परमकल्याण आहे. म्हणून हाच प्रयत्न तुम्ही मी सुद्धा करू. आणि या 7 दिवसामध्ये जो बोध आपल्याला प्राप्त झाला तो बोध अंतःकरणामध्ये धारण करून आता इथून पुढे तुम्ही मी सुद्धा अखंड भगवान शंकरांच्या भक्तीमध्ये लीन होऊन जाऊ. पूजा करायची कशी करायची आपण ऐकलं. भस्म धारण करायचं कसं करायचं शिवपुराणामध्ये पाहून घ्यावं. रुद्राक्ष धारण करायचा, त्याचं पूजन करायचं आपण श्रवण केलं, पण नाही लक्षात राहिलं तर ग्रंथ पाहून घ्या. आणि ज्या वेळेला आपण अशा पद्धतीनं या ग्रंथाचा आधार घेऊन जर का आपण आपली परमार्थ साधना, भक्ती साधना जर का पूर्ण केली तर त्याचा परिणाम नक्कीच भगवंत तुमच्या माझ्यावरती प्रसन्न होतील. आणि ज्या कामनेसाठी, ज्या इच्छेसाठी आपण हे पूजन केलेलं आहे ती इच्छा भगवान शंकर नक्कीच तुमची माझी पूर्ण करते. अशा पद्धतीनं या ग्रंथाला आपण समोर ठेवून, या ग्रंथाचा आश्रय घेऊन गेल्या 7 दिवसापासून तुम्ही मी सुद्धा
या ग्रंथाचं श्रवण ज्या पद्धतीनं भगवंत बुद्धी देतील त्या पद्धतीनं केलं. आणि शिवपुराण ग्रंथ श्रवण करण्यासाठी सुद्धा काहीतरी निमित्त, आणि ते निमित्त तुम्हाला मला प्राप्त झालं. आपल्या गावामध्ये असणारा अखंड हरिनाम सप्ताह. दरवर्षी आपण हा सप्ताह अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरा करत आहोत आणि इथून पुढे सुद्धा अतिशय प्रसन्नतेने साजरा करू. आणि जणू काही या वर्षीला भगवान शंकरांचीच इच्छा की मला या समस्त भक्तांकडून माझी सेवा करून घ्यायची आहे. कारण त्यांच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली, म्हणून तुमच्या मनामध्ये हा मानस उत्पन्न झाला की आपल्याला ह्या वर्षीला शिवपुराण करायचं आहे. इथं आपल्याला इच्छा उत्पन्न झालेली नाही, निमित्त जरी तुम्ही मी असलो तरी सुद्धा बुद्धी देणारा तोच आहे. म्हणून त्यानं तुम्हाला मला बुद्धी दिली. जणू काही इथून मागे केलेल्या अनेक वर्षांची भक्ती, अनेक वर्षांची सेवा आणि त्या सेवेचा परिणाम की भगवान शंकर तुमच्या माझ्याकडून प्रत्यक्ष त्यांची सेवा करवून घेण्यासाठी शिवपुराण या ग्रंथाचं निमित्त केलं आणि त्यांनी सेवा करून घेतली. करून घेतली असं नाही, करून घेत आहेत आणि इथून पुढे सुद्धा करून घेणार आहेत. भगवान शंकरांची कृपा, त्यांची इच्छा आणि त्याचबरोबर भगवान शंकरांचे जे प्रिय भक्त आहेत, भगवान शंकरांचे जे अतिशय श्रेष्ठ भक्त आहेत, अशा भक्तांचा, अशा साधकांचा, अशा महंतांचा आणि अशा वरिष्ठ मंडळींचा तुमच्या माझ्यावरती नव्हे या सकल गावावरती असलेला आशीर्वाद, सकलांवरती असलेली त्यांची कृपा आणि त्या कृपेचा परिणाम की आपल्याकडून हे महान सत्कर्म या ठिकाणावरती संपन्न होतं आहे. आणि त्याचबरोबर जर का क्षेत्राचा विचार केला, जर का गावाचा विचार केला, तर माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली की या गावाने या मृत्यूलोकामध्ये या समाजासाठी असे अनेकानेक रत्न जन्माला घातलेले आहेत की त्याचा परिणाम त्यांच्याकडून अखंड सामान्य जीवांच्या उद्धाराचं कार्य हे पूर्ण होत आहे. आणि असेच एक प्रेममूर्ती म्हणून ज्यांचं वर्णन केलं जातं असं प्रेमदासजी महाराज हे याच क्षेत्राचे पुत्र आहेत. या गावाने सांभाळ केला, या गावाने सहकार्य केलं आणि सहकार्य करण्याची बुद्धी भगवंतांनी दान केली. त्याचा परिणाम की महाराजांसारखे आचार्य या समाजाला प्राप्त झालेले आहेत. म्हणून जेवढे आभार भगवंतांचे तेवढे आभार आपणा साऱ्या ग्रामस्थांचे सुद्धा आहेत, भाविकांचे सुद्धा आहेत. आणि एवढंच नाही तर असे अनेक भक्त आहेत, अनेक साधक आहेत की ज्यांचं संगोपन या गावामध्ये झालं. या गावकऱ्यांनी ज्या भक्तांना आपल्या मार्गदर्शनाच्या रूपाने स्थित केलं आणि जशा पद्धतीनं त्यांनी मार्गदर्शन केलं तशा पद्धतीनं ही वाटचाल आरंभ करून दिलेली आहे. आणि असेच एक भगवत भक्त या गावामध्ये होऊन गेले किंवा निर्गुण रूपाने ते अजूनही इथं स्थित आहेत. आदरणीय वंदनीय हरिभक्तपरायण गोपीनाथ भाऊ शिंदे की ज्यांचं जीवनक्रम ज्या वेळेला मी ऐकला त्यावेळेला असं लक्षात आलं की महाराजांचं जीवन हे संपूर्ण देवासाठी समर्पित झालेलं होतं. आणि केवळ मी एकट्यानेच का सेवा करावी, मी एकट्यानंच का भक्ती करावी आणि मी एकटाच का उद्धारून जाऊ, माझ्यासोबत माझा परिवार आणि केवळ परिवार असं नाही तर माझ्यासोबत माझा गाव, माझा समाजसुद्धा ज्या मार्गाने मी गेलो त्याच मार्गावरती त्यांनासुद्धा घेऊन जाईल आणि जो लाभ मला प्राप्त झाला तो लाभ मी साऱ्या समाजाला दान करेल असा मानस महाराजांचा. आज ते सगुण रूपाने तुमच्या माझ्यामध्ये नाहीत पण ते आहेत बरं का. कुठं आहेत ते भगवंतामध्ये स्थित झालेले आहेत. तेच भगवंतामध्ये का स्थित झाले
कारण त्यांनी जीवनभर भगवंतासाठीच आपलं जीवन समर्पित केलं. ते भगवंतासाठी जगले म्हणून आज ते आपल्यामध्ये नसून सुद्धा आपल्यामध्येच आहेत. कारण आपण ज्याच्यासाठी जगत असतो ना, आपण ते होऊन जात असतो. हा विचार आपण पहिल्या दिवशी श्रवण केला. महाराज देवासाठी जगले, महाराज साधूसाठी जगले, महाराज संतांसाठी जगले म्हणून देवांनी त्यांना आपलंसं केलं. आणि आज जर त्यांना पाहायचं असेल तर पांडुरंगाला पाहावं, ते दिसतात. कारण त्यांची गती ती आहे. जो भक्त जीवनभर भगवंतांची साधना करतो, निष्ठेनं नामगायन करतो, अंतिमतः अशा साधकाची गती ही परमात्मा आहे. म्हणून आज त्यांना पाहायचं असेल तर भगवंतांना पहा. त्यांचं नामगायन केलं, भगवंतांचं नामगायन केलं की आपोआप त्यांचं स्मरण तुम्हाला मला होत असतं. आणि असे भक्त श्रेष्ठ भगवत भक्त या गावामध्ये, या परिवारामध्ये होऊन गेले. हे तुमचं माझं परमभाग्य आहे की त्यांचा सहवास तुम्हाला मला प्राप्त झाला. दुर्दैवाने मला तर सहवास प्राप्त झाला नाही, पण आपण सारेजण भाग्यवान आहात की तुम्ही त्यांना पाहिलं, तुम्ही त्यांच्यासोबत बोललात, त्यांच्यासोबत राहिलात. आणि जणू काही एका दृष्टीनं आपण असंच म्हणू की त्यांनी जीवनभर केलेल्या परमार्थ साधनेचा परिणाम की आज तुम्ही मी या कथा मंडपामध्ये येऊन बसलेलो आहोत. कुणीतरी गिरीकंदरी कपाटी एखादा साधू तपश्चर्या करतो, साधना करतो आणि त्याच्या साधनेच्या तपश्चर्येच्या बळावरती ही सकल सृष्टी ही शांत स्थिर होत असते. हा प्रभाव आहे. आणि म्हणून आपल्यामधून कुणीतरी एक जण देवासाठी जगतो म्हणून देव तुमच्या माझ्यासाठी काही ना काही करत असतो. भलेही आपण देवासाठी काहीही केलेलं नाही, पण जो देवाचा भक्त होऊन गेला, जो देवाचा साधक होऊन गेला, तो देवासाठी जगल्याचा परिणाम की देव तुमच्या माझ्यासाठी अखंड कार्यरत आहे. आणि अशा अनेकानेक महान विभूती या गावामध्ये, या क्षेत्रामध्ये होऊन गेल्या. आणि महत्भाग्याने माझ्यासारख्या दासाला सुद्धा आपणासारख्या अनेकानेक प्रेमळ भाविकांची, भक्तांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. ही सुद्धा भगवंतांचीच एक माझ्यावरती असलेली काहीतरी कृपा. आणि केवळ कृपा असं नाही तर आपणासारख्या प्रेमळ भाविकांचा आग्रह, आपणासारख्या प्रेमळ भाविकांचा आशीर्वाद आणि त्या आशीर्वादाचा परिणाम की तुमच्या समोर हे लेकरू गेल्या 7 दिवसापासून बोलत आहे. कारण या व्यासपीठावरती बसल्यावर इथं देहाची शक्ती चालत नाही, इथं बुद्धीची शक्ती चालत नाही. या व्यासपीठावर बसल्यावर साधक हा भगवंतांच्या अधीन होऊन जात असतो. हे व्यासपीठ बुद्धीच्या बळावरती चालत नाही, हे व्यासपीठ चालतं ते साधनेच्या बळावरती. हे व्यासपीठ चालतं भक्तीच्या बळावरती, हे व्यासपीठ चालतं गुरुसेवेच्या बळावरती. म्हणून दिसत असताना मी जरी हा देह जरी तुम्हाला दिसत असला तरी मला दृढ विश्वास आहे की या देहाच्या मुखामधून बोलतात ते माझे सद्गुरू. निमित्त मात्राला तुम्हाला हा देह दिसतो आहे, पण या देहामध्ये वाणीच्या रूपाने अंतःकरणामध्ये स्थित आहेत साधकाचे सद्गुरू. आणि त्याचा हा परिणाम की आपणासारख्या प्रेमळ भक्तांची सेवा मजदासाला करण्याची संधी प्राप्त झाली. अनेक वेळेला आपणासारख्यांचे, प्रेमळांचे, भाविकांचे आभार हा दास या ठिकाणावरती व्यक्त करतो आहे. आणि एक इच्छा आहे की आपण आशीर्वाद दान करावेत. कशासाठी? कारण ज्यांच्या कृपेनं हा देह प्राप्त झालेला आहे आणि ज्यांच्या कृपेवरती या देहाचं संगोपन होत आहे त्या भक्तांच्या, त्या ईश्वराच्या आणि त्या सद्गुरूंच्या सेवेसाठी अखंड दासाचा देह खर्ची पडावा ही इच्छा. आणि ती कशी पूर्ण होईल? ज्या वेळेला
आपणासारख्या भाविकांचा आशीर्वाद प्राप्त होईल, त्यावेळेला मजदासाकडून ही सेवा संपन्न होईल. मी लहान आहे, काय बोलावं काय बोलू नये याचं पूर्ण ज्ञान अजून झालेलं नाही. पण तरी सुद्धा आपणासारख्या मातृहृदयी असलेल्या साधकांनी, भक्तांनी गेल्या 7 दिवसापासून माझ्या मुखामधून जी कथा गायन झाली ती कथा शांत चित्ताने श्रवण केली. बोलत असताना जर का या मुखामधून काही वेडेवाकडे शब्द बाहेर पडले असतील तर या साधकाच्या बुद्धीचा दोष असा समजा आणि ते वाईट शब्द माझे मला परत करा. पण बोलत असताना जर का असे काही सिद्धांत या देहाच्या मुखामधून बाहेर पडले असतील की ज्याचं श्रवण केल्याचा परिणाम आपणा साऱ्या भक्तांच्या हृदयाला आल्हाद प्राप्त झाला असेल तर ती सारी काही माझ्या सद्गुरूंची कृपा आणि हा आशीर्वाद आपण साऱ्यांनी अखंड आपल्या अंतःकरणामध्ये धारण करावं, एवढी एक विनंती. आपणासारख्या प्रेमळ भाविकांच्या आशीर्वादाने, कृपेनं आणि आग्रहाने मजदासाला या ठिकाणावरती सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. याच्यासाठी साऱ्यांचे मी वेळोवेळी आभार व्यक्त करते. 7 दिवस ज्या ज्या भक्तांनी, भाविकांनी या व्यासपीठाला सहकार्य केलं अशा सकळ भाविकांचे मी आभार व्यक्त करते. आणि लक्षात घ्या, या ठिकाणावरती आपली सेवा संपली, आपण शिवपुराण पूर्ण ऐकलं असं कुणीही समजत जाऊ नये. कारण आपण आत्ताच ऐकलं ना, शिवपुराण कसं आहे, तो अथांग समुद्र आहे. म्हणून आज आपण पूर्ण कथा ऐकली असं नाही. म्हणून ज्या ज्या वेळेला संधी प्राप्त होईल, ज्या ज्या वेळेला ज्येष्ठ श्रेष्ठ महंतांच्या, भगवत भक्तांच्या मुखामधून ज्या ज्या वेळेला कथा ऐकण्याचा संयोग प्राप्त होईल, योग येईल, त्या वेळेला अखंड साऱ्यांनी भगवंतांची कथा श्रवण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे. आणि या ठिकाणावरती आपण सारेजण भगवंतांना प्रार्थना करू की भगवंता, ज्या पद्धतीनं या 7 दिवसामध्ये आपण निर्विघ्नपणाने सेवा पूर्ण करून घेतली, त्याच पद्धतीनं अखंड आमच्याकडून तुम्ही तुमची भक्ती, तुमची साधना, तुमची सेवा करून अखंड घेत राहा. जोपर्यंत या देहामध्ये श्वास आहे तोपर्यंत अखंड आमची सेवा अशीच चालू राहू द्या, अशी प्रार्थना भगवंतांच्या चरणी करू आणि देऊ या ठिकाणावरती आजच्या सेवेला पूर्णविराम. झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करू आणि देऊ या ठिकाणावरती पूर्णविराम. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सद्गुरुनाथ महाराज की जय. यानंतर आरती होईल. आरतीच्या तत्पूर्वी नियमानुसार कुणीही एका पती पत्नींनी ग्रंथाचं पूजन संपन्न करायचं आहे. कालच्या गोण्यामध्ये नेलं होय काल गोण्या घरी न्यायला किती मग नाही नंतर नाही नाही दादाला बोलावं लागेल. नाही तुमची गाडी गेली असं कर म्हणजे तुमच्या ती ठेवावं लागेल. नाही दादाला बोलवून पल्लवी
हे चालू एकदम वाजत आणि काढून